आपल्यासोबत माजी आमदार अनिकेत तटकरे आहेत। अनिकेतजी, महेंद्र दळवी यांनी नुकतीच सुनील तटकरे यांना धृतराष्ट्राची भूमिका दिलेली आहे। धृतराष्ट्र तटकरे असं ते म्हणालेले आहेत, याकडे आपण कसं पाहता? मी वारंवार महेंद्र दळवींच्या वैचारिक पातळी बाबतीत बोललेलो आहे। त्यांनी त्यांची वैचारिक पातळी तपासावी, बालबुद्धी आहे हे सुद्धा मी मागच्या वेळेस बोललो। त्याच्या पलीकडे मला फारसं काही त्याच्या बाबतीत बोलायचं नाही, कारण वारंवार ते तटकरे साहेबांवर टीका करतायत। त्यांच्याकडे दुसरा कोणताच अजेंडा नाही। सकाळी उठले की सुनील तटकरे, जेवताना सुनील तटकरे, झोपताना सुनील तटकरे, याच्या पलीकडे महेंद्र दळवींना काय कामच नाही का काय, असा माझ्या अर्थाला प्रश्न पडलाय। एकंदरीत आपण जर बघितलं तर कुठेतरी महायुतीमध्ये ही बिघाडी आहे, कारण का महेंद्र थोरवे जे आहेत त्यांनी देखील टीका केलेली आहे। ते म्हणाले की तटकरेंनी त्यांचा DNA तपासून पाहावा, तटकरेंना पैशाचा माज आहे आणि जनता ती लवकरच उतरवेल, अशी टीका देखील त्यांनी केलेली आहे। तटकरेंचा DNA काय आहे हा रायगडची जनतेला माहिती आहे। थोरवेंनी त्यांचा DNA आधी तपासून यावा। पैशाचा माज थोरवेनं आलाय का तटकरेनं आलाय हे येणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चितच लोक दाखवतील। मागे विधानसभेच्या निवडणुकीत थोरवे थोडक्यात वाचले। आगामी निवडणुकीत नगरपालिकेच्या, मग कर्जतची असेल, खोपोलीच्या, म्हातेरांची असेल, या तिन्ही निवडणुकीमध्ये थोरवेंचं काय पानिपत होतंय हे आपल्याला पाहायला मिळेल। आम्ही प्रामाणिकपणे त्यांचं काम निवडणुकीच्या, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये केलं, हे वारंवार मी सांगत आलोय। फक्त एका पदाकरता, आणि ते म्हणजे फक्त आणि फक्त रायगडच्या पालकमंत्री पदाकरताच ज्या दिवशी निवडून आले तेव्हापासूनच महेंद्र दळवी असतील किंवा महेंद्र थोरवे असतील यांनी ते नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला की आम्ही गद्दारी केली, पण निवडणूक होईपर्यंत कधीच कोणी त्या बाबतीत बोललेलं नाही। भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आदरणीय रवींद्र पाटील साहेब असतील, त्यांचं आम्ही प्रामाणिकपणाने काम तिथे केलं। महाडमध्ये सुद्धा प्रामाणिकपणाने मी काम केलं, कारण दररोज सकाळ दुपार संध्याकाळ मी भरत शेठच्या संपर्कात होतो। कुठे काय चाललंय, कुठे नाही काय चाललंय, या बाबतीत प्रामाणिकपणाने आम्ही एकमेकाशी हितगुज करत होतो। अलिबागला सुद्धा ते स्वतःला चिटर आमदार म्हणत असताना सुद्धा आमच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणाने काम महेंद्र दळवींचं त्या कालखंडामध्ये केलं, हे कोणी नाकारू शकत नाही। प्रामाणिकपणे काम कुणी कोणाचं केलं याच्यावरून आता वाद चालू आहे, पण हा खरा वाद पालकमंत्री पदाचा आहे का? 100% पालकमंत्री पदासाठीच हा वाद महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवेंनी हा त्या ठिकाणी अजेंडा राबवलाय। आम्ही तर प्रामाणिकपणाने एक भूमिका घेतली। जो निर्णय केंद्रीय पातळीवरचे नेतृत्व आदरणीय अमित भाई असतील, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, तो जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असणार। त्यांनी निर्णय घेतलाय की आदित्यताई रायगडच्या पालकमंत्री, त्याला त्यांनी स्थगिती दिली, आम्ही मान्य केलं। त्यामुळे आमच्यासाठी जो नेतृत्व निर्णय देतील तो आम्हाला मान्य असणार आहे। मात्र त्यांना ते अजून ते हजम होत नाही की आदित्यताई इतकी तरुण वयामध्ये सुद्धा रायगड जिल्ह्याचं पालकत्व समर्थपणाने समर्थपणाने सांभाळू शकते, ही गोष्ट मला वाटतं त्यांना अजूनपर्यंत हजम होत नसेल, म्हणूनच हा उठाठेवपणा चालू आहे। 40 वर्ष ज्यांच्या घरामध्ये पालकमंत्री पद होतं त्यांना कोलाडचा ब्रिज देखील बांधता आलं नाहीये, याकडे आपण कसं पाहताय? दळवींची टीका आहे। 40 वर्ष तटकरे साहेबांकडे पालकमंत्रीपद नव्हतं किंवा आमच्या कुटुंबामध्ये नव्हतं। तटकरे साहेब जरूर जवळपास 10 वर्ष रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री होते। आदित्यताईकडे सुद्धा 2.5 वर्ष पालकमंत्री पदाचा कारभार होता। राहिला प्रश्न कोलाडच्या ब्रिजचा, कोलाडचा ब्रिज आत्ता कोणी थांबवलाय, कोण अधिकारी वर्गाला ते थांबवण्यासाठी फोन लावतंय, हे जरा तुम्ही सुद्धा तपासा। मग तुम्हाला खरं कळेल, दूध का दूध पाणी का पाणी म्हणणारे हेच काम थांबवण्याकरता वारंवार अधिकाऱ्यांना आणि ठेकेदारांना थांबवण्याचा प्रयत्न करतात, हाच माझा थेटपणाने आरोप आहे। महायुतीच्या नेत्यामध्येच हा वाद पेटलेला आहे, याचा कुठेतरी जनतेवरती परिणाम होतोय का? आता आपण पाहायला गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, भारतीय जनता पक्ष असेल, आम्ही प्रामाणिकपणाने रायगडवासियांची सेवा करण्याकरता सदैवपणाने त्या ठिकाणी काम करतोय। मात्र काही लोक व्यक्तिहिताकरता, व्यक्ती स्वार्थाकरता काय त्या ठिकाणी वेगवेगळं बोलण्याचा प्रयत्न करतायत, वेगवेगळं नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतायत। त्यामुळे निश्चितच
या गोष्टीचा जरी जनतेवर परिणाम होत असेल तरी विकास कामांच्या माध्यमातून आम्ही सर्व मंडळी तो दूर करण्याचा प्रामाणिकपणाने प्रयत्न आम्ही करतोय, कारण आमचा अजेंडा सेट आहे. फक्त आरोप प्रत्यारोप ह्याच्यापुरतं राजकारण नाही, तर विकासाचं राजकारण आम्ही नेहमीच तटकरे साहेबांनी गेली अनेक वर्ष करत आलोय आणि त्याच ध्येय धोरणांवर आम्ही सर्व मंडळी पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा काम करत राहणार आहोत. तटकरे साहेबांनी बॅग भरलेले आहे, ते आता भाजपकडे चाललेत अशी देखील टीका केलेली आहे दळवींनी. त्यांची बालबुद्धी, त्यांना रात्री काय स्वप्न पडतं मला माहीत नाही. तटकरे साहेब रात्री स्वप्नात येतात, मग रात्रभर स्वप्नात पडलेलं तटकरे साहेब कुठं कुठं गेले, काय काय केलं असं जर पडत असेल तर मला कल्पना नाही. पण तटकरे साहेब राष्ट्रवादीतच आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. जरूर त्यांचे चांगले संबंध देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांशी आहेत, अमित भाईंशी आहेत, देवेंद्रजींशी आहेत आणि तेवढेच घनिष्ठ संबंध एकनाथ शिंदे साहेबांसोबत आहेत. त्याच्यामुळे स्वतःच्या सावलीला भिणारी लोक कारण नसताना अशा प्रकारच्या वावड्या उठवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं फारसं काही गांभीर्याने त्याच्याकडे आपण पाहावं असं मला वाटत नाही. शेवटचा प्रश्न भाई, आपला बालेकिल्ला समज राहणारा रोहा नगर परिषदेमध्ये त्यांनी आता त्यांचे सर्व उमेदवार उभे केलेले आहेत. एकंदरीत काय परिणाम होऊ शकतो? नाही, शिवसेने फक्त मी चुकत नसेल तर नगराध्यक्षपदाचा एक उमेदवार जो आमच्यातनंच चोरून नेला, नंतर 1 नंबरमध्ये सुद्धा उमेदवार आहेत त्यांचे, 2 नंबरमध्ये उमेदवार नाही, 3 नंबरमध्ये आयात केलेला उमेदवार इथं जाणून बुजून एक टाकलेला आहे. बाकी उमेदवार 3 नंबरमध्ये मला वाटतं तसं नाही. 4 नंबरमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे. फक्त 5-6 प्रभागात त्यांनी 6-7 ह्या प्रभागामध्ये उमेदवार शिवसेनेने टाकलेत. त्यामुळे ज्यांना 21 उमेदवार सुद्धा मिळाले नाहीत त्यांची फारशी काय दखल घेण्याइतपत नाही आणि रोहेकर बदललेले आहेत, बदलण्याची वाट पाहत नाहीत. त्यांनी ऑलरेडी मनाशी ठरवलेलं आहे की बदललेलं रोहा अधिक सुदृढ करण्याकरता, सक्षम बनवण्याकरता आणि सुसंस्कृत बनवण्याकरता रोहेकरांनी यावर्षी घड्याळाच्या मागे चंग बांधलेला आहे. धन्यवाद. हे होते माजी आमदार अनिकेत तटकरे. राज वैशंपाय, टीव्ही 9 मराठी, रोहा, रायगड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.